नमस्कार। तर आज आपला चौथा दिवस आहे वाचण्याचा, तर तो आज आपण वाचायला घेणार आहे याच्या पुढे। तर कालचा आपण इथपर्यंत झालं। मनोज ठोसेची आई आहे, मला त्यांना भेटायचं आहे। जशी भाऊला मम्मीने आश्रम मध्ये टाकलं होतं तर तिथे सांगावं लागायचं पालकांची नावं वगैरे। तसं मग मम्मीने सांगितलं की मी मनोजची आई आहे, माझं नाव असंच आहे। तेव्हा मग मम्मीला मध्ये जाऊ दे। त्या म्हणाल्या बरं आहे, आम्ही त्याला घेऊन येतो, तुम्ही येतेच बसा। मी तेथेच बसले आणि खूप दिवस झाले मनोजला बघितले नव्हते आणि आल्यावर त्याने मला बघितले आणि पळताच माझ्याजवळ आला आणि रडायला लागला। मम्मी, तू मला सोडून गेले, कुठे गेली? हे येथील मुलं माझे कपडे घालतात, मला माझे कपडे देत नाही। मी त्याला म्हटले की तू पण लहानच आहे बेटा, एकमेकांचे कपडे घालू शकतात, तू पण त्यांचे कपडे घालतो ना, असे शाळेमध्ये चालते, असे रडायचे नसते। मी त्याला खाऊ घेऊन दिला आणि तो त्याने खाल्ला। मी त्याच्या जवळ 2-3 तास बसले आणि त्याच्या जाण्याच्या वेळेस सांगितली बेटा मी परत उद्या येईल, तू रडू नकोस। आणि त्या आया त्याच्या जवळ आल्या आणि त्याला घेऊन गेल्या। मी बाहेर आले आणि खूप रडले। मी सर्व बहिणी भावांमध्ये लहान होते आणि माझ्या नशिबात असे का आले। मी खूप रडले, पण आई बाबा समोर रडता येत नव्हते। ते पण कवळ्या मनाचे होते, छातीवर दगड ठेवून जगत होते। नंतर मी मार्केटमध्ये कांदा बटाट्याचे दुकान लावण्यासाठी सुरुवात केली। मग माझ्या नवऱ्याला माहीत झाले की ती आता मोठी व्यापारी झाली आहे। ब्राह्मपूरचे व्यापारी लोक नाशिकला माल भरण्यासाठी यायचे। त्यांनी ती खबर त्यांना दिली आणि मग तो नाशिकला ये जा करण्यास सुरुवात केली। तो मला खूप शोधायचा, पण मी कुठे माल विकते हे त्याला माहीतच नसल्याने तो मला शोधण्याचा। मग एके दिवशी त्याला मी दिसले आणि मग तो माझ्या जवळ येऊन बसला आणि अचानक मी घाबरले। माझ्या जवळ अचानक कोण येऊन बसलं? माझे वडील पण माझ्या जवळ होते, ते पण मला जोडीला दुकान लावण्यासाठी यायचे। असा हा कोण माणूस येऊन बसला? मग मी म्हणाले की हे पोरांचे वडील आहेत। त्यांचा तो अवतार बघून गुटखा खाल्लेला, दारू पिलेले, कपडे अगदी घाणेरडे, पायात तुटलेली स्लीपर आणि काहीतरी वेळ तो माझ्याकडे बघतच राहिला। मी बाबांना म्हटले याला घरी घेऊन जा, मी थोड्या वेळाने घरी येतेच, मग बघू। माझे बाबा त्याला घरी घेऊन आले आणि दिवाळीची सुट्ट्या चालू होत्या। मी मनोजला सुट्ट्यांमध्ये आश्रम मधून घरी घेऊन आले होते आणि तो घरी आल्यानंतर त्यांना तिन्ही मुलांशी भेट झाली आणि तो मस्त 4 ते 5 दिवस राहिला। मग मला तो म्हणायचा मी नोकरी करेल, अपडाऊन करेल, 8 ते 10 दिवसांनी ये जा करेल, तू येथेच राहा। खूप काही बडाईका मारायचा। मी त्याला हा म्हणायचे, कारण मग त्याची सवय मला माहीतच होती। माझ्या आई बाबांना वाटायचे आता हा गोड बोलून माझ्या ताईला त्यांच्याकडे घेऊन जाईल। त्याचे सर्व काही डावपेच समजायचे। माझे आई बाबा नाराज राहायला लागले की मी त्यांना धीर द्यायची। मी त्यांना म्हणायचे की मी तुम्हाला एकटे सोडून कुठेही जाणार नाही, मला माहिती आहे की मी गेल्यानंतर तुमचे काय होईल, तुम्ही काळजी करू नका। मी असे बोलल्याने त्यांना धीर आला आणि मग रोज नेहमीप्रमाणे सकाळी दुकान लावण्यासाठी मार्केटला गेले। आई आणि 3 मुले घरीच राहिले। मनोज, मनीषा, निशा मुलं सकाळी उठल्यावर आईने त्यांचा चहा वगैरे करून दिला आणि मनोजला त्यांचे वडील म्हटले चल तुला मी बिस्किट घेऊन देतो। आणि त्याला काय एवढे समजत नव्हते। त्याने मनोजला दुकानाच्या बाहेर घेऊन गेले आणि आईच्या काही लक्षात आले नाही। तिला वाटले की हे येतीलच आता, पण त्यांच्या डोक्यात वेगळेच काही चालू होते, कारण तो 8 ते 10 दिवस त्याने चांगला राहिला आणि मग मनोजला तो घेऊन गेला। मनोजला काही एवढं समजत नव्हतं, त्याला काही जीव लावल्यावर तो त्यांच्या बरोबर गेला। त्यांच्या जवळ काही भाड्यासाठी पैसेही नव्हते। त्याने सर्व रेल्वेचा प्रवास बिना तिकीट केला होता आणि तो डायरेक्ट भोपाळ येथे त्याची मावशी राहते तेथे निघून गेला। मी मार्केटमध्ये घरी आले तर काय आई म्हटली की मनोजला त्याचा बाप घेऊन गेला आहे। म्हटले मी दुकानातून बिस्किट घेऊन देतो आणि मग आलेच नाही। सकाळचे 11 वाजले होते, तो तोपर्यंत फार लांब घेऊन गेला असेल। मी मार्केटमधून घरी आल्यावर सगळा हा प्रकार आईने मला सांगितला। मग माझ्या मनात खूप वाईट विचार यायला लागले। मनोजला मी आश्रम मधून दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये घरी घेऊन आली होती, तिथे जर
तिथे जर वेळेवर त्याला पोहोचवले नाही तर माझे कसे होईल? हा मुलाला कुठे घेऊन गेला काही कळत नव्हते. मग मी जर दुसऱ्यांकडून सल्ला घेतला, ताई तू पोलीस स्टेशनला जाऊन एक कंप्लेंट कर, पोलीस तुला सगळं काही सल्ला देतील. मग मी तसेच केले आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला गेले आणि पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. आणि मग त्यांनी माझा एक अर्जही तयार करून घेतला. मला त्यांनी सगळे विचारले ते कुठे राहतात. मी त्यांना सांगितले की ते ब्राणपूर येथे राहतात. त्यांना सगळी चौकशी झाल्यावर माझ्या बरोबर एक पोलिसाला दिला आणि वॉरंट दिला. तर मग मी आता थोडंसं स्पष्टीकरण देईल, कारण की मग म्हटलं तू आता सांग. तर कुठून वाचलं तुझे? त्या म्हणाल्या म्हणजे जेव्हा मम्मी आश्रम मध्ये भाऊला भेटायला गेली, मम्मी त्याला आश्रम मध्ये टाकलं होतं भाऊला, तर तिथे तुम्हाला ते मी सांगितलं तिथे विचारायचे का पालकांचं नाव वगैरे. तर ज्यावेळेस मी त्याला भेटायला गेले, मी 3 आठवड्याने भेटायला गेले, कारण तो लहान असल्यामुळे मी लवकर गेले नाही, कारण तो मग माझ्या याच्यात राहिला असता. तर मला ते तिथल्या ज्या मॅडम वगैरे असतात त्यांनी पण मला सांगितलं का तुम्ही लवकर भेटायला येऊ नका, कारण हा लहान आहे तुमच्या, त्याचं मन तुमच्यामध्ये रमलेलं आहे. तर मग मी काय केलं, 3 आठवड्यांनी त्याला भेटायला गेले. मग गेल्यानंतर त्या आयांना मी बोलवलं, म्हटलं मी मनोज ठोसरेची आई आहे, मला त्याला भेटायचंय. मग त्यांनी त्याला घेऊन आले, कारण की मम्मीने तिघांनाही कधी सोडलं नव्हतं. म्हणजे आज अशी वेळ आली, त्याला आश्रम मध्ये ठेवलं, मला मावशीकडे ठेवलं, दीदीलाही हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं, पण तिचा नंबर नंतर लागला. म्हणजे अशी परिस्थिती होती. आल्यानंतर तो बघितलं त्याने तर माझ्या अंगातच येऊन पडला आणि रडायला लागला. आणि मला तू कुठे सोडून गेली होती मम्मी, मलाही माझे हे लोक कपडे घालतात मुलं. म्हटलं बेटा राहू दे, मुलं एकमेकांचे घालतातच. आश्रम मध्ये सगळे लहान लहान मुलं असतात, कोणी 1 दिवसाचं सोडून जातं, कोणी 8 दिवसात सोडून जातं, कोणी छोटे छोटे ज्यांना आई वडील नसतात ते टाकतात आश्रम मध्ये. आणि मी पण तसं सांगितलं होतं का मला पण त्याचे वडील नव्हते, तर त्याच्यामुळे मी त्याचा नंबर लागलेला होता. आणि ते एकमेकांचे कपडे घालायचे, त्याला राग यायचा, त्याने ओळखून घ्यायचा तो त्याचे कपडे. तर मी म्हणायचं जाऊ बेटा, ते तुझ्यासारखेच ते पण आहे, त्यांचे पण कपडे तू घालतो ना, त्या आया घालून देतात ना तुला, मग तुझ्या घातल्याने काय फरक पडतो? नाही म्हणे मलाच पाहिजे माझे कपडे. म्हटलं हो, मी आता तुला दुसरे ड्रेस आणत. मग मी त्याच्याकडे 1-2 तास बसले आणि बाहेर आले तर मला इतकं रडायला आलं, तुम्हाला काय सांगू का, मी हा प्रसंग नाही सांगू शकत. आणि लोक कमेंट असे करतात का तुम्ही आश्रम मध्ये टाकले त्याला म्हणून तू तुमच्याशी असं वागतो. आता मी काय याचं उत्तर देऊ? मला एक कमेंट आलं त्या गोष्टीचं. माझी परिस्थिती अशी असल्यामुळे मी त्याला टाकलेलं आहे. माझ्या मुलीला पण टाकलं होतं, पण तिचा नंबर नाही लागला. लहानी एकदम 9-10 महिन्याची होती, ती मी माझ्या बहिणीकडे सोडून दिलं होतं, कारण माझी कंडिशन खूप बेटर होती. आई वडील पण सांभाळायचे, माझी 3 मुलं, म्हणजे आम्ही एकूण 6 जण, मी कशी सांभाळू शकते. त्याच्यामुळे मी 3 मुलांना असे हे केलेलं. आणि कोणी विचारतात हा लहान आहे का मोठा आहे, तर तो 2 नंबरचा आहे. मला मोठी मुलगी आहे मनीषा नावाची, नंतर तो आहे, नंतर लास्टला निशा आहे. तर असे काही प्रश्न मला विचारू नका तुम्ही, असं काही कमेंट करू नका का तुम्ही आश्रमला टाकलं म्हणून तो तुमच्याशी असं वागतो. माझी परिस्थिती मी अजून याच्या पुढे काय काय झालेली ते तुम्हाला याच्यात दाखवणारच आहे आणि सांगणारच आहे. काय होतं माहिती का असे प्रसंग, आणि आज जे घडलं ना ते खरंच खूप चांगलं झालं, तर म्हणून आम्ही घडला गेलोय. मम्मीने आज आम्हाला दूर ठेवलं, हेच मम्मीने तिकडे जरी आम्हाला सोडलं असतं ना तर आमचं काहीच फ्युचर राहिलं नसतं. म्हणजे आम्ही काय असतो आणि कुठे असतो हे म्हणजे खूप वाईट प्रसंग राहिले असते जर मम्मी आम्हाला तिकडे सोडून आली असती तिघांना. चला बघ मी एकटी जाते, हे तुमचे 3 मुलं घ्या आणि तुम्ही तुमचं बघा आणि मी माझं स्वतंत्र राहते, किंवा मी माझं काय करायचं मी बघून घेते. मम्मीचं वय तेव्हा फक्त 21च होतं, पण तिने आम्हाला घेऊन आली आणि तिने आमच्या मार्गाला लावून दिलं. भले तिने मग आश्रम मध्ये टाकलं, पण तिच्याकडे पर्याय नव्हता. ती आम्हाला धरून राहिली असती तर ती काम करू शकली नसती. मग ती काम नसती करू शकली तर मग आम्ही खाणार काय? आज आजीबाबांना पण मम्मीला बघायचं होतं, म्हणून तिने आम्हाला केलं. आणि छान आहे, मम्मीलाही त्याला आश्रम मध्ये टाकलो. आज तो तुम्ही बघितलाय, तो खूप छान मस्त घडला आहे. दीदी तिच्या घरी सुखी आहे, मी सुखी आहे, म्हणून ते जे होतं ते चांगलंच होतं म्हणून केलं. तर प्लीज असं तुम्हाला वाटू नका देऊ का त्याला आश्रम मध्ये टाकलं, मला असं ठेवलं. मी पण माझ्या मावशीकडे राहिली, दीदी पण हॉस्टेलला होती, तिने पण खूप वाईट प्रसंग काढले, कारण की तिला पण म्हणजे जे हॉस्टेलमध्ये होते ना तिथे पण खूप त्रास द्यायच्या मुलींचंच हॉस्टेल होतं, तिने पण खूप फेस केलं. पण म्हणजे जेही आहे ते आता ती परिस्थिती होती तशी, म्हणून ते सगळं घडलं आहे.
म्हणून तसं झालंय सर्व. आता पुढे वाचते. तो वाटत असेल आम्ही खूप रडतो, पण आम्ही दोघी म्हणजे माझी दीदी पण अशीच आहे. आम्ही तिघी इतके इमोशनल आहे ना, आम्हाला काहीच सहन होत नाही. म्हणजे कोणी जरी असं फटकन जरी बोललं ना किंवा रागवून बोललं तरी आम्हाला लगेच रडायला येतं, म्हणून मग रडतो आम्ही किंवा मग असं रडायला येतं. ते आहेच तसं तरी का, म्हणून एक काटा पण येतो अंगाला का खरंच. ज्यावेळेस त्याच्या वडिलांना माहित पडलं का मी आता आई वडिलांजवळ कांदे बटाटे दुकान लावते, हिची परिस्थिती चांगली आहे, काही परिस्थिती चांगली नव्हती पण चारा नव्हता मला, त्याच्यामुळे मला दुकान लावावंच लागलं. आई वडील माझ्याजवळ बसायचे आणि आम्ही दुकान लावायचं. तिकडचे बाराणपूरचे लोक माल घेण्यासाठी यायचे. त्यांना माहित पडलं का ही ठोसऱ्यांची सुनबाई आहे, तर ते सांगायला लागले का श्रावणबा तुझी बायको तिकडं दुकान वगैरे लावतात, तिचे आई वडील पण असतात. मग तो एक दिवशी आला फिरायला म्हणून आला आणि त्यांनी मला खूप शोधलं, पण मी त्याला सापडली. 3-4 वेळेस येऊन गेले ते, पण त्यांना मी सापडलीच नाही. एक दिवशी त्यांनी पूर्ण प्रयत्न केला का आपण आता घरी जायचंच नाही, हिला शोधल्याशिवाय जायचंच नाही. एक दिवशी मग ते आले, फाटलेले कपडे एकदम भिकाऱ्यासारखे, केस पुढं, चप्पल स्लीपर पायात फाटलेली, पाणी पावसाचे दिवस होते, गुटखा खाल्लेला, ते सगळे लाळ गळलेल्या, इतकी घाण कंडिशन होती त्यांच्यावाली. आणि ते येऊन बसले माझ्याजवळ, माझ्या चेहऱ्याकडे बघायला लागले. तर मी म्हटलं आता काय करावं. आई बाबा म्हटले अचानक माणूस कोण येऊन बसलं इथं. तुम्ही सांगितलं पोरांचे वडील आहे, बसा तुम्ही. मग बाबांना म्हटलं यांना घरी घेऊन जा. मग ते घरी घेऊन गेले, आंघोळ वगैरे केली त्यांना. आणि पोरं तिन्ही पण घरी होते. आणि घरी असल्यामुळं आणि मनोजला काही हॉस्टेलमध्ये सुट्टी लागली होती, दिवाळीची सुट्टी लागल्या. ज्यांचे पालक आहे त्यांना ते घरी पाठवायचे आणि ज्यांना नाही ते आश्रम मध्येच ठेवायचे. तर मग मी म्हटलं चला आता सुट्टी लागली तर आपण त्यांना घरी घेऊन येऊ. तर मी मग दिवाळीच्या सुट्टीमध्ये 8-15 दिवसाची सुट्टी राहते, मग मी घरी घेऊन आले. आणि त्याला असं वाटलं आता हा सुट्ट्यांमध्ये आलेला आहे, आपण आता इथं 2-4 दिवसापासून ओळख पटली त्याला काही आपले पप्पाचे, म्हणून तो खांद्यावर घेऊन गेला आणि तर मी तुला बिस्किटचं पाकिट घेऊन देतो. आणि ते बिस्किटचं पाकिट आणि मी ते घेऊन गेले आणि डायरेक्ट नाशिक रोडला गेले. आणि नाशिक रोडला अंधारातच त्यांनी ते बसले गाडीमध्ये, डायरेक्ट भोपाळ गाडी होती आणि त्या भोपाळ गाडीमध्ये त्यांची मावशी राहत होती भोपाळला. ते तिथं गेले आणि त्यांना असं वाटलं आपण मुलाला आणलं म्हणजे ही आपल्या बरोबर येईल, म्हणून त्यांनी हा प्रकार केला. पण मी पण हुशार होते, मी पण एक दुसऱ्या वकिलाचा सल्ला घेतला आणि त्यांनी मला असं सांगितलं का तुम्ही पोलीस स्टेशनला जा, तुम्हाला वॉरंट सोडतील, तुमच्याबरोबर पोलीस येतील, वॉरंट देतील तुमच्या बरोबर. आणि ते बरोबर तिथं डायरेक्ट गेले का तो जरी तिथं नाही सापडला, जेव्हा बी सापडेल तो मुलाला आणि तुम्हाला तो घेऊन नाशिकला येईल, तुम्ही काहीच घाबरण्याचं गरज नाही. तेव्हा काही एवढी चौकशी करत नव्हती पोलीस स्टेशनला. ती जवळजवळ 90ची गोष्ट आहे, 1990ची गोष्ट आहे. तर ते काय एवढी चौकशी करत होते, लेडीजचं लगेचच हे घेऊन टाकायचे, ते आज वगैरे असायचे ते घेऊन टाकायचे. मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली आणि त्यांनी मला वॉरंट दिला. शेजारचा एक माझा माणूस होता, आईच्या शेजारायचा पठाण म्हणून, त्याला भाऊ म्हटली. मी म्हटलं भाऊ तुझा मी सगळा खर्च करते आणि माझ्या बरोबर चाल. अशी गोष्ट झाली. तो बिचारा माझ्या बरोबर आला आणि मग पुढचं सांगते निशा. तर इथे नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशन आहे, तिथे मम्मीने कंप्लेंट केली होती. आता मी एकटी कशी जाऊ शकते. त्या पोलिसांबरोबर मी विचार केला की आपल्या शेजारी पठाण राहत होता. त्यांना मी म्हटले की भाऊ तुझा मी सर्व खर्च करेन, फक्त माझ्या बरोबर तुम्ही या. त्या बिचाऱ्याने माझे म्हणणे ऐकले आणि मग आम्ही दोघेही रेल्वेने ब्राह्मपूरला पोहोचलो. वेळ 2 ते 3 वाजले होते आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूला पोलीस चौकी होती. मग मी पोलिसांनी त्यांना वॉरंट पत्र दाखवले आणि मग तिथल्या पोलिसांनी त्यांना घरी बोलवण्यास पाठवले. पोलिसांनी त्यांना विचारले की तुमचा मुलगा येथे राहतो का, तो कुठे आहे. त्याचे आई वडील म्हटले की आमचा मुलगा 8 ते 10 दिवसांपासून बेपत्ता आहे, आम्हाला तो काही सांगून गेला नाही. याच बाईने आमच्या मुलाला मारून टाकले असेल आणि येथे ती तिच्या मुलाला शोधायला आली आहे. मी त्या पोलिसांसमोर काही बोलली नाही. मनात फार विचार यायचे, काय करू. पोलिसांनी आम्हाला सांगितले की तुम्ही आता नाशिकला जा. आम्ही वॉरंट ठेवून होतो. तो घरी आला की आमचा एक माणूस आणि तो मुलाला घेऊन नाशिकला येतील. हे सरकारी कामे आहे, तुम्ही काही काळजी करू नका, असे त्यांनी आम्हाला सांगितले. मग आम्ही येथून रेल्वे स्टेशनला आलो. तर एक रेल्वे भोपाळ मार्गे नाशिककडे जाणारी होती आणि आम्ही तिथे डब्याजवळ थांबलो. तर तो व मनोज त्या डब्यातून खाली उतरला होता. मी त्यांना पाहिले आणि तो मनोजला घेऊन पळू लागला. तर खरंच माझ्या अंगाला काटा आला. जेव्हा म्हणजे तुम्ही बघा ना काय योग असतो, एक देवाची काही लीला असेल काय असेल.
म्हणजे मम्मी तिकडून निघाली, ते तिकडून उतरले आणि म्हणजे मी त्या डब्यात बसणार आणि ते त्या डब्यातनं उतरणार. हो, उतरले त्या डब्यात आणि मला बघितलं त्यांनी तर ते लगेच म्हणून घेऊन पळायला लागले. ते म्हणजे एकदम नाही का योगायोगच असेल का, तो येणारच असेल मम्मीला साप. म्हणजे कसं एक आईचं मन बघा ना तुम्ही, लगेच तो मम्मीला काय दिसणार आणि कसा तो योग झाला. तर तो म्हणजे मग वडील माझे त्याला घेऊन पळायला लागले होते. मी लगेच पोलीस स्टेशनला पळत गेले आणि त्यांना हा प्रकार सांगितला. मग पोलीस माझ्या बरोबर आले. तर तोपर्यंत तेथून तो मुलाला घेऊन निघून गेला होता. माझ्या बरोबर ते पठाण भाऊंना मी नेले होते. त्यांनी त्यांचा पाठलाग करून मनोजला जवळ घेतले आणि त्यांना सांगितले की आपण पोलिसांमार्फत नाशिकला जाऊया. मग त्याला पोलीस बोलले, तू घाबरू नकोस. मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस चौकशीमध्ये नेले. मग मी त्याला पोलिसांनी विचारणे केली की मुलगा तुझा आहे ना, मग त्याला पळून का नेलंस, तू खूप दारू पेलेला होता. तो म्हणायचा की माझा मुलगा मी माझ्या मावशीकडे भोपाळ येथे घेऊन गेलो होतो आणि आम्ही ज्या गाडीने नाशिकला जाणार त्याच गाडीने तो उतरला. माझे लक्ष त्याच्याकडेच होते. डोक्यात तोच विचार चालू होता आणि शेवटी तेच घडले. मग पोलिसांनी सांगितले की आम्ही आमचं एक पोलीस वॉरंट घेऊन तुमच्या बरोबर पाठवत आहे आणि तुम्ही सगळे नाशिकला रवाना व्हा. मग आम्ही सर्व नाशिकला आलो. बघा देवाची लीला कशी असते. त्या दिवशी नेमका शुक्रवार होता तो आणि शनिवार मजिस्ट्रेट बदलला तर तो तसेच झाले. मग आम्ही कोर्टामध्ये गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितले की आता तुम्ही सोमवारीच या. मग आम्ही घरी आलो आणि तो पण आम्हाला म्हटला की मी पण तुमच्या बरोबर येतो. मी म्हटले की नाही. मग पोलिसांनी त्यांना सरकारपाडा पोलीस स्टेशनला नेले आणि मुलाला आमच्या ताब्यात आणि तो पोलिसांबरोबर गेला. मग सोमवार दिवस निघाला आणि मग आम्ही कोर्टामध्ये गेलो. मग आम्हाला तेथे बोलावणी केली असतात मी सगळा प्रकार त्यांना सांगितला. तर ते साहेब त्याला खूप बोलले आणि वॉरंट पण त्यांना दाखवला. मग त्या साहेबांनी सांगितले की याला परत नाशिकला येऊ देऊ नका आणि मग तो तेथून निघून गेला. तेव्हा माझ्या आई बाबांना बरं वाटलं. नंतर दिवाळीच्या सुट्ट्या संपत आल्या. मग मी मनोजला आश्रम मध्ये सोडवण्याची वेळ आली. मी त्याला 2-3 दिवसांनी सोडवून आले. नंतर मनोज 5 वर्षाचा होईपर्यंत तो तेथेच राहिला. नंतर त्याच्या वयाप्रमाणे त्याची रवानगी रिमांड होम येथे झाली. मग तो तिथे 1 वर्षासाठी तिथेच राहिला. नंतर तो 1 वर्ष राहून झाल्यानंतर तो उल्हासनगर येथे त्याला नेण्यात आले. मग तिथे सर्व मुले खूप मोठी होती. त्यात हा एकटाच लहान होता. माझी बहीण पण कल्याणला राहत होती. मी मनोजला सांगितले की मावशी पण तुला भेटायला येत जाईल, खाऊ घेऊन येईल. मला नाशिक वरून लवकर यायला जमणार नाही ना. तो तिथे चांगला राहायचा. त्याला आता सवय झाली होती. त्यामुळे तो काही रडायचा नाही. कसे तरी 5-6 महिने निघून गेले. तेथे सर्व मोठी मुले असल्याने त्याला आंघोळ करायला मिळत नसे. मोठी मुलं होती ती थंड पाण्याने आंघोळ करून घ्यायची. हा 7 ते 10 दिवस आंघोळ करतच नव्हता. 7 ते 8 दिवसांनी एकदा आंघोळ करायचा. मग त्याला अवघड ठिकाणी थोडस रडायला त्या मला, कारण की खूप त्रास त्याला पण व्हायचा. तिथले जे मुलं होते, सगळ्यात लहान होता तर ते मुलं खूप त्याला त्रास द्यायचे. तिथे पाणी होतं थंड, तिथे पाणी नव्हतं गरम मिळत. मग त्याला अवघड ठिकाणी असं रॅशेस किंवा खरूज वगैरे झाले होते. त्याला खूप त्रास व्हायचा त्या गोष्टींचा. खरूज व्हायची. मग ती खरूज खूप ठिकाणी त्याला झाली. त्याला लघवीला पण खूप फार त्रास व्हायचा. तो मला काही सांगत नव्हता. सांगायला तो घाबरत होता. पण सहज त्याला भेटायला म्हणून गेले. त्याला खाऊ घेतला, नवीन कपडे वगैरे घेतले आणि गेले. तर त्याने मला बघितले तर खूप खुश झाला. जेव्हा मम्मी त्याच्या जवळ गेली
तर तो इतका आनंदी व्हायचा ना का मी सांगू का मम्मीला का नको सांगू. म्हणजे तोही थोडा मोठा झाला होता, त्याला वाईट वाटायचं का पण मम्मीला सांगितलं तर मम्मीला त्रास होईल का, म्हणून तो सांगत नव्हता असं का मला आवड ठिकाणी असं झालेलं आहे. मी काय करू बा. पण मग तो मम्मीला जेव्हा त्यांनी बघितलं ना खूप आनंद झाला त्याला. आता मम्मी आली माझी, असं गळ्यात पडला, एकदम घट्ट मिठी मारली. मम्मी त्याला कपडे वगैरे खाऊ खूप छान छान नेलं. मग नंतर त्याने मला बघितले तर खूप खुश झाला, खाऊही खाल्ला. मग मी संध्याकाळपर्यंत राहिले तरी त्याने मला काही सांगितले नाही. आणि मग मी त्याला म्हटले, बेटा काही त्रास वगैरे आहे का तुला, तर तो मला काही बोलला नाही. पण मग मी नाशिकला निघून आले. नंतर मला तिथल्या सरांचा फोन आला की तुम्ही मनोज ठोसरेच्या आई आहात का. म्हटले हो. मग तुम्ही त्याला भेटायला आल्या होत्या ना, मग आम्हाला का भेटल्या नाही. मी त्यांना म्हटले की सर मला एवढी कल्पना नव्हती, मी दुसऱ्या सरांना भेटले होते, ते काही बोलले नाही. अहो ताई तुमचा मुलगा येथे सर्वात लहान आहे, बाकी सर्व मोठे आहेत आणि तो इतका हुशार आहे. येथील मुलं खूप बेकार आहे. तुम्ही तुमच्या मुलाला इथून घेऊन जा. येथील मुलं त्याच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही मुलाला तुमच्या जवळ का ठेवत नाही, त्याला तेथेच शाळेत टाका. आमचे म्हणणे तुम्ही ऐकले तर बरे होईल. तुम्ही त्याला चांगल्या शाळेत टाका. तुमच्या छायाछत्रीखाली तो व्यवस्थित राहील. त्याचा स्वभाव फार गरीब आहे. तो तिथे कोणाशी भांडत नाही. म्हणजे त्याला कधीच भांडता नाही आलं. खूप म्हणजे स्वभावाने खूप गरीब होता तो. त्याला मुलं काही बोलायचे, त्याला फटके द्यायचे तरी तो खाऊन घ्यायचा. म्हणजे त्याला कधी जमलंच नाही, त्याला भांडता नाही आलं, काहीच नाही. भांडता येत नव्हते, बोलता आलं नाही, त्याचा तो राहतो. मला तर फार प्रश्नच पडला, काय करावे समजेना. तरी पण मनावर घेतले आणि म्हटले की एवढे वर्ष तेथे काढावंच लागेल, नाही तर त्याचे वर्ष वाया जाईल. 4-8 महिने उलटले आणि मग मी त्याला माझ्याजवळ आणायचे असे ठरवले. मी तेथे गेले आणि त्याला तेथे बोलवले की मनोज तुझी मम्मी तुला भेटण्यासाठी आली. मग तो मला म्हटला की मम्मी तुझ्या बरोबर येतो, मला येथे करमत नाही. मग मी म्हटली बर. म्हणजे त्याला इतका आनंद झाला ना का मी आता म्हणजे फायनली मी आता चालले माझ्या मम्मी बरोबर. मी आता खूप नको मला आता इथे ठेवतो. म्हणजे त्याला आणि जेव्हा मम्मी त्याला म्हटली हो चल तू, म्हणजे तो काय त्याचा आनंद असेल. मी तिथल्या सरांचा विचार घेतला. मग ते सर म्हटले की एक अर्ज करा आणि ऑफिसला द्या आणि नंतर त्याचे सामान वगैरे घेऊन जा. परंतु तो 18 वर्षाचा होईपर्यंत आम्ही त्याच्या चौकशीला तिथे येणार, कारण आमच्या संस्थेचे असे नियमच आहे. त्यांनी मला असे सांगितले आणि मी त्यांना हो म्हटले आणि नाशिकला त्याला घेऊन आले. त्या आल्यानंतर मी त्याला नगरपालिकेच्या शाळेमध्ये पंचवटी कारंजा येथे विद्यानिकेतन या शाळेमध्ये मी टाकले. मी मनीषाला आधीच तेथे टाकलेले होते. याला मला तेथेच टाकले, याला पण मी तिथेच टाकले, कारण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये काही खर्च वगैरे जास्त लागत नव्हता. मग दोघेही भाऊ बहीण शाळेत जायचे. मग मी माझ्या आई बाबाला सांगितले की आता पोरं मोठी होत आहेत, आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी रूम घेऊया, हे घर भाड्याने देऊ, जे याचे भाडे येईल त्यात थोडे पैसे टाकून आपण तिथे भाडे भरूया आणि मजेत राहू. आई बाबा म्हटले की ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं कर, कारण त्यांना मला सांभाळायचे होते. मी काम करून एवढी दमायची की मला 6 जणांचे काम करून मार्केटला दुकान लावायला जावे लागायचे. मग मी रूम बघण्यास सुरुवात केली तर मला हिरावडी रोड मध्ये त्रिमूर्तीनगर या ठिकाणी 1000 रुपये महिन्याने रूम भेटली. त्यावेळेस एवढे रूमला काही भाडे नसायचे. बाथरूम बाहेर, टॉयलेट उघड्यावर जायला लागायचे. तेव्हा तो काळ म्हणजे 1993चा. त्यावेळेस आमच्याकडे काही जास्त सामान भांडी वगैरे नव्हती. मोजकेच सर्व आम्ही 6 जणांचा आमचा छोटासा कुटुंब आम्ही राहत होतो. आमचा गरिबाचा रानगडा असा चालतच होता. मुलं पण शिकत होती, माझा काम धंदा पण चालू होता. मग मनोज चौथी पास झाला. मग मी त्याला दुसऱ्या चांगल्या शाळेमध्ये टाकू असे मला वाटायचे.
पण माझ्याकडे तसे पैसे भरण्यासाठी नव्हते. मग मी आमच्या वार्डामध्ये भोगेबाई म्हणून नगरसेविका होत्या, मी त्यांच्याकडे गेली, त्यांना माझी परिस्थिती सांगितली. तर त्यांनी माझी फार त्यांना कीव आली आणि त्यांनी मला एक लेटर दिले आणि म्हटले की तुम्ही त्याला श्रीराम विद्यालयामध्ये पंचवटी येथे टाका. मग मी तसेच केले व ते लेटर मुख्याध्यापकांकडे दिले आणि त्यांनी त्यांचे दाखले व मार्केट सीट जमा केले आणि शाळेत घेतले. मग मोठी मनीषा होती, ती एकटी त्या शाळेत जायची आणि ह्या शाळेत पायी यायची. असे काही आमचे सोहळे चालू होते. मनोज 5वी मध्ये शिकत होता. माझ्या आई बाबांनी त्याचे जे घर होते ते काही भाड्याने दिले नव्हते, ते माझ्याजवळ राहायचे, काही तिकडे राहायचे नाही. त्यांना वाटायचे की माझ्या लेकराला फार त्रास होतो, ती आपल्याला सांगत नाही. मग ती माझ्याकडे मार्केट यायची आणि मला म्हणायची की मला पण काही घरी करमत नाही, मला थोडे कांदे लसूण घेऊन देत जा. मग मी तिथे जवळपास त्यांना वाटे लावत होते. आमचा थोडा खर्च कमी होईल. मी त्यांना माल घेऊन दिला की ते माझ्याकडे 15 दिवसांनी यायचे. मी त्यांना ते पण कामाने थकून जायचे. माझे आजी बाबा आहे, मम्मी म्हणायची त्यांना. मग त्यांनी जागा वगैरे घर घेतलं रेंटवर. मग 1000 रुपये काहीतरी रेंट होतं. मग हळूहळू मम्मीचं थोडं व्यवस्थित झालं. मग आजी बाबा म्हणायचे आम्हाला घरी बोर होतं. मग आम्ही असं थोडेसे वाटे लावून, तेव्हा असं नाही का वाटे राहायचे कांदे बटाट्यांचे, तसं मम्मी त्यांना घेऊन द्यायची. म्हणजे जेणेकरून त्यांचाही वेळ जाईल. ते रूम काय त्यांनी जे राहत होते मम्मी ते रूम काय त्यांनी भाड्याने दिलं नव्हतं. म्हणजे मग मम्मी आजीबाबा म्हणायचे आम्ही तिथे राहू आणि 15 दिवसांनी तुझ्याकडे पण येऊ, म्हणजे तुला पण जास्त त्रास नको, आम्हालाही थोडं करमलं नाही का आम्ही तुझ्याकडे येत जाऊ, असं त्यांचं चालू होतं. बाबांचे पण वय झाले होते. बाबांचे गावाकडचे शेत घर होते. बाबांना करमले नाही की ते गावाकडे पण जायचे. 1 ते 1.5 महिना राहायचे. मग म्हणायचे ताई मला थोडे मनी ऑर्डरचे पैसे पाठव, मला येथे काही खायला नाही. ते 1 दिवसांमध्ये 2 ते 3 पत्र सारखेच लिहून पाठवायचे. तेव्हा 15 पैशाचे पत्र यायचे व 20 पैशांचे अंतर्देशीय कार्ड होते. ते मग मी त्यांना 100 ते 200 रुपये मनी ऑर्डर पाठवायचे. त्यांना ते कंटाळा आला की मग ते निघून जायचे. मनोज आता 10वी मध्ये गेला. तो 10वी पास झाल्यानंतर आता पुढे काय करायचे काही समजेना. त्यावेळेस तो चांगल्या मार्काने पास झाला होता. मग मी माझ्या पाहुण्यांचा सल्ला घेतला आणि त्यांना मी नाशिकला बोलवले. ते कल्याणला राहत होते. मग मी त्यांनी त्यांचे मार्क बघितले आणि सांगितले की त्याला कशात रुची आहे. मग इंजिनिअरिंग करायची आहे असे ठरवले. मग आम्ही चौकशीसाठी के वाघ कॉलेजमध्ये गेलो. तेथे चौकशी केली तर ते म्हटले अजून फॉर्म सुटले नाही, 4 ते 5 दिवसांनी फॉर्म सुटेल, मग आम्ही तुम्हाला कळवतो. मग आम्ही 4 ते 5 दिवसांनी गेलो तर ऍडमिशन चालू होते. तर 10वी पास झाल्यानंतर मग त्याला असं वाटायचं मी इंजिनिअरिंग करतो. तर म्हटलं चल तुला जे काही करायचं ते कर. मग तिथे गेल्यानंतर तिथं त्याला माहिती पडलं की IT इंजिनियर, तेव्हा 2च वर्ष झाले होते स्टार्ट होऊन तो कोर्स ITIचा. तर मग तो म्हणे मला याच्यात घ्यायचं. तर ते खूप हार्ड होतं. म्हटलं बघ तुला जर ऍडजस्ट झालं तर तू कर, कारण तो मराठी मीडियमचा होता, तिथं सगळं लेक्चर वगैरे इंग्लिश मध्ये देतात. तर म्हटलं कर म्हणे मी ऍडजस्ट करून घेईल. म्हटलं तू ऍडजस्ट करशील तर तू कर, मग तुला होईल. तर तिथे गेलं तर ते सर लोक बोलले का अजून फॉर्म सुटलेले नाही, 2-4 दिवसांनी येतील, मग सुटतील तेव्हा तुम्ही या. मग मी 2-3 दिवसांनी फाटकी साडी घालून गेले, हातात बांगड्यानी, केस विस्कटलेले. मग त्यांना सांगितलं का माझ्या मुलाला चांगली टक्केवारी आहे आणि हा एकटाच आहे, खूप हुशार आहे, मी डोक्यावर घेऊन भाजीपाला विकते, तर माझ्या मुलासाठी तुम्ही काहीतरी करा. ते म्हणजे तुम्हाला एवढी फी भरावं लागेल. म्हटलं सर जरी 18,000 19,000 फी आहे तरी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने देईन, माझी परिस्थिती तशी नाही. तर ते बोलले हो. त्याचा नंबर लागला. मी टप्प्याटप्प्याने 5-5 हजार रुपये मी त्याची फी भरायची. फी नंतर रिटर्न भेटायची, पण मला आधी ती भरावं लागायची आणि कट करून ती 2-3 हजार कट करून 15,000 रिटर्न मिळायचे. मी कोणाकडून उसने घ्यायची आणि ते व्यवस्थित भरून आणि त्याचा ते हे करून टाकायची. त्याच्या शाळेचं कोणते क्लास होते ते क्लास पण तो लावायचा. नंतर त्याला इंग्लिश वगैरे काही समजायचं नाही. तो म्हणायचा आई मला हे खूप लेक्चर खास सांगतात, मला इंग्लिश समजत नाही, मी मराठी मीडियमचा आहे. म्हटलं बेटा आता मी काय करू, आपली परिस्थिती अशी आहे. तर तो म्हणे मी क्लास लावतो इंग्लिश बोलण्याचा. म्हटलं लाव, मी थोडे पैसे इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावतो. म्हटलं लाव, तो पण मी
तुला थोडे थोडे पैसे करून बरे चल. पण त्याला काय वाईट वाटलं का आपल्या मम्मीची इतकी परिस्थिती आहे, मम्मी एवढं काम करते. आणि त्यांनी म्हटलं का 2-4 दिवस झाले म्हणे नको म्हणे मम्मी मी लावते, मी ऍडजस्ट करून घेत. पुढे भेटू.